आणि महत्व असे दोन सामासिक शब्द एकत्र येऊन व्यक्तिमत्व हा शब्द तयार झालेला आहे. व्यक्तीचं अस्तित्व म्हणजे व्यक्तिमत्व आणि ह्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. आपल्याकडे व्यक्तिमत्व विकासासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा एक शब्द वापरला जातो. त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी म्हणजेच आपले कपडे घालणं, टाय वगैरे घालून चालणं, बूट घालणं म्हणजेच पर्सनॅलिटी असं आपल्याकडे काही समज आहे. पण नुसते चांगले कपडे, टाय, बूट, गोड जो लुक, स्मार्ट लुक ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजेच तुमची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व नव्हे. तो व्यक्तिमत्वाचा एक क घटक आहे. मग व्यक्तिमत्व म्हणजे काय, पर्सनॅलिटी म्हणजे काय आणि कोणते घटक तुमच्या त्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतात याचे अनेक घटक आहोत. अनेक व्यक्तिमत्व काय होत असतं, विकसित होत असतं आणि त्याच घटकांचा आपण विचार करणार आहोत. आणि त्यातला पहिला घटक आहे स्वतःला जाणून घेणे. मी कोण आहे या प्रश्नांवर खरं तर प्राचीन काळापासून, अत्यंत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी त्या प्रश्नाचा शोध केला. वेदांचा मूळ सुद्धा ह्याच प्रश्नामध्ये आहे की मी कोण आहे. म्हणून आपल्या स्वतःला अगोदर जाणून घेतलं पाहिजे. स्वतःला जाणून घेणं म्हणजे काय, तर स्वतःतील क्षमता, स्वतःतील कमकुवतपणा म्हणजे आपल्याकडे काय क्षमता आहे किंवा आपल्याकडे काय विकनेस आहेत, कमतरता काय आहे, या दोन्हींची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे मी हे करू शकतो याची जाणीव होणं म्हणजे आपल्यातील क्षमतांचा विचार करणं. म्हणजे एक छोटीशी गोष्ट तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो की काय झालं की एक गरुडाचा पक्षी हा गिधाडाच्या कळपामध्ये वाढू लागला आणि तो मोठा झाला. पण त्याला गरुडासारखं आकाशामध्ये भरारी मारता येते हेच माहिती नव्हती. तो त्या पक्ष्यांसारखा, गिधाडांसारखा अगदी कमी उंचीवर भरारी घेत होता. त्याला माहीतच नव्हतं आपण गरुड आहोत, कारण तो त्या गिधाडांच्या, त्या कावळ्या चिमण्यांच्याच कळपामध्ये लहानचा मोठा झाला होता. त्याला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती. आणि मग एकदा काय झालं, तो ज्या फांदीवर बसला होता ना, ती फांदी अचानक तुटली आणि त्याने भरारी घ्यायला सुरुवात केली. आणि त्याला जाणीव झाली, अरे मी तर उंच भरारी घेऊ शकतो, मी या गिधाडांसारखा, कावळ्यांसारखा, इतर पक्ष्यांसारखा नाही, मी गरुड आहे. आणि त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. अशीच आपल्याला स्वतःची जाणीव झाली पाहिजे आणि ज्याला जाणीव होते त्याचं व्यक्तिमत्व हळूहळू विकसित होत असतं. म्हणजे आपल्यातील क्षमता, कमतरता यांचा विचार आपण केला पाहिजे. आणि पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. जी माणसं व्यक्तिमत्वाने विकसित झालेली आहेत असं आपण म्हणतो ना, ती नेहमी सकारात्मक असतात. प्रत्येक गोष्टीकडे ते काय करत असतात, सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतात. म्हणजे आपण बघा, प्रत्येक वेळेस काय करतो, आपण निगेटिव्ह विचार करत असतो. म्हणजे एखादी जबाबदारी आपल्याला दिली की लगेच आपण काय करतो, नाही मला जमणार नाही, मला कशाला दिली. आपण त्याच्याकडे सकारात्मक बघितलं पाहिजे. सकारात्मक बघितलं म्हणजे काय, का मला शक्य होणार नाही, का मी करू शकत नाही, ह्या जगामध्ये अशक्य काहीच नाही असं नेपोलियन म्हणायचा. त्याने तर सगळं जग जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं. म्हणून मी करू शकतो. म्हणजे बघा, सकारात्मकतेचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की क्लास तुम्हाला दिला, तहान लागलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि अर्धा ग्लास तुम्हाला दिला. तुम्ही अगदी उन्हामधून, वाळवंटामधून आलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला तिथे एका व्यक्तीने पाण्याचा अर्धा ग्लास दिला. मग तुम्ही तक्रार करणार का, मला तर संपूर्ण ग्लास हवा होता, मला तर अर्धाच मिळाला, मला अर्धाच मिळाला. उलट जो व्यक्ती सकारात्मक असतो ना, तो म्हणतो की एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये, वाळवंटामध्ये मला अर्धा का होईना पाण्याचा ग्लास मिळाला, याला म्हणतात सकारात्मक. ग्लास अर्धा रिकामा आहे त्याच्यापेक्षा अर्धा भरलेला आहे असं म्हणणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन होईल. तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. म्हणजे एकदा काय झालं माहितीये का, एक नवीन बिराड एका कॉलनीमध्ये राहायला आला आणि तिथे ज्या खोलीमध्ये किंवा ज्या फ्लॅटमध्ये ती नवीन बिराड राहायला आलं त्याच्या समोरच एक स्त्री राहत होती तिच्या नवऱ्यासोबत. नवरा कामाला जायचा ऑफिसला, संध्याकाळी घरी यायचा आणि त्या बाईचं गृहिणी म्हणून घरकाम वगैरे संपलं की ती शेजारी आलेल्या नवीन त्या बिराडाचं निरीक्षण करायची. आणि ती नवीन बिराडाचं निरीक्षण करत असताना तिला अचानक कळालं की ती बाई कपडे धुते, वाळत टाकते आणि त्या बाईला चांगले सुंदर कपडे धुताच येत नाही.
ही तिला कळाल्यानंतर ती नवऱ्याची वाट बघू लागली. नवरा संध्याकाळी आला, दाराची बेल वाजवली, नवरा घरामध्ये आला आणि ती म्हणाली नवऱ्याला, का हो तुम्हाला काही कळालं का? नवरा म्हणाला काय झालं? ती म्हणाली, अहो आपल्या शेजारी जे नवीन बिरांद आलेले आहेत ना, त्या बाईला स्वच्छ कपडे धुताच येत नाही. नवऱ्याने खिडकीतून डोकून बघवलं, तो काहीच बोलला नाही. आणि यामध्ये बरेच दिवस गेले. मध्ये एक दिवस रविवारची सुट्टी होती आणि रविवारच्या दिवशी नवरा घरी थांबला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसला गेला, पुन्हा संध्याकाळी आला. ती बाई नवऱ्याची वाट बघत राहिली आणि नवरा घरात आल्यानंतर ती म्हणाली, अहो तुम्हाला काही कळालं का? नवरा म्हणाला काय झालं? ती म्हणाली, अहो त्या बाईने आज चक्क चांगलं स्वच्छ धुणं धुतलं, चांगले स्वच्छ कपडे धुतले. नवरा हसला आणि तो म्हणाला, ती बाई रोजच स्वच्छ कपडे धुत होती, चांगलं धुणं धुत होती. पण काय झालं, आपल्या घराच्या खिडकीच्या काचा बऱ्याच दिवसापासून आपण स्वच्छ केल्या नव्हत्या, म्हणून त्या स्वच्छ होत्या आणि त्यातून बघितल्यानंतर समोरचं जे काही तुला दृश्य होतं ते अस्वच्छ दिसत होतं. काल रविवार होता आणि सुट्टी असल्यामुळे मी काय केलं, घराच्या सगळ्या काचा काय केल्या, साफ करून टाकल्या. याला म्हणतात सकारात्मक विचार. आणि अशाच पद्धतीने आपल्या मनाच्याही अस्वच्छ झालेल्या काचा आपल्याला साफ करता आला पाहिजे. आणि जी माणसं सकारात्मक असतात, प्रत्येक गोष्टीकडे ती सकारात्मकतेने बघत असतात, अशा व्यक्तींचं व्यक्तिमत्व हे निश्चितच विकसित झालेलं असतं. धन्यवाद.